आता तुम्हाला जे दिलं आहे ते बघा. चॅप्टर आपण करतो आहे युनिट नंबर 6 डायरेक्ट, कारण त्याच्यात एकच चॅप्टर आहे. युनिट नंबर 6. हां पुढे युनिट नंबर 6, युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 6 हे कोणतं आहे तुमचं? युनिट 6 चॅप्टर नंबर 12. बरोबर. युनिट नंबर 6 चॅप्टर नंबर 12मध्ये कसं आहे तुमचं एकच चॅप्टर आहे आणि एक चॅप्टर असल्यामुळं त्याच्यात आपण पहिला हा घेतला आहे. आता याच्यात प्रॉब्लेम कसं आहे, तुमचा क्वेश्चन नंबर 7 आहे ना, त्याच्यामध्ये दोन्ही सम पडतात. दोन्ही सम जे आहेत ते कसे असणार, छोटे छोटे असणार, 9-9 मार्काचे, 8-8 मार्कचे. आणि इथं कसं असणार, एक सम 12 मार्कचा असणार आणि एक थेरी असणार तुम्हाला 6 मार्कला, असं असणार. बरोबर. आता तुमचा हा जो टाईप ए सम जो आपण आज घेणार आहे, तो टाईप ए सम आहे, तो इथं पण पडतोय आणि इथं पण पडतोय, दोन्हीकडे पडतोय. त्याच्यामध्ये घेणं कंपल्सरीच आहे. हे फक्त टाईप ए समज आहे का एवढं? ते सम नाही, ती थेरी आहे. एवढीच theory? हो, त्याच्यात तेवढीच थेरी आहे. थेरी तेवढीच आहे. थेरी कमी आहे, म्हणजे आज तुमची जी थेरी करताय ती ही आहे. हां हे fix आहे ना? हां, आज तेवढी जी थेवडी करताय ती थेरी याच्यातली येणार. ही किती मार्क पडणार त्याच्यातनं तुम्हाला? 6 मार्क पडणार. ते जे पाण्यात 2-3 पानं जे दिलेत तुम्हाला त्यातनं 6 मार्क. हां, चॅप्टरचं नाव काय आपलं? डायमेन्शनल ॲनालिसिस. समजलं ना काय करतोय आपण नक्की? काय चाललंय समजलं? चॅप्टर क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 दोन्ही आपण करतोय. दोन्ही करणार आपण, पूर्ण अभ्यास करणार त्याचा. म्हणजे कुठलं पण येऊ दे, वरचं पण येऊ दे, जसं कॅम्प प्रोफाईल केलं तर तसं. वरचं पण आलं तरी खालचं आलं पण तरी काही प्रॉब्लेम नाही, पाहिजे पूर्ण करायचं. आणि तसंच आहे, कॅम्प फॉलोवर सारखंच आहे. पहिल्या दिवस तुम्हाला पहिले सम तुम्हाला अवघड वाटणार, नंतर तुम्हाला सोपं वाटणार. तसंच आहे. फक्त उद्या जे करणार ना आपण, जे खालचं सम आहे, टाईप बी वाला सम आहे, ते छोटंवालं आहे, ते इझी आहे. मग आता तुम्ही ठरवायचं पेपरच्या जाऊपर्यंत तुमचं कोणतं पक्क झालं आहे. कारण टाईप ए तर करावंच लागणार 100%. इथं पण पडतोय आणि इथं पण पडतोय. बरोबर. आता तुमच्या प्रॅक्टिसनुसार तुम्ही ठरवायचं की बाबा हे 2 सम करायचे का हे 2 करायचे. हे सम करायचं आणि टाईप बे स्किप करून टाकायचं आणि नुसती थेरी करायची. तुम्ही ठरवायचं ते आता तुमचं तुम्ही. मी काय म्हणतो आता आपण टाईप ए शिकवायचं. हां टाईप बी कसं आहे त्याच्यावर ठरवू आपण, थेरी करायची का टाईप बी करायची. हां. टाईप बी सोपा असला तर टाईप बी करून टाकू. हो, सम आज आपण जे घेणार ते तर कॉमन आहे, ते तर 100% पडणारच आहे. दोन्हीकडे पडतंय ते. टाईप एला पण आहे, टाईप बीला पण आहे. दोन्ही सम आहेत त्याचे. आपण एक ठराविक सम, एक 7-8 सम असतात त्यातलेच ते शफल करून टाकतो, तेच आहे. म्हणजे कशाचं म्हणताय तुम्ही? टाईप एचं का टाईप बीचं? टाईप एचं. हां, तसंच असतं, तसंच असतं, तसंच असतं. आणि हे कसं आहे, तुमचं कॅम्प फॉलोवर सारखंच आहे, नाही का? म्हणजे कसं पण विचारू दे, तुम्हाला येणार करता. असं फक्त कशी प्रोसिजर मोठी आहे, लेंदी आहे. जशी कॅम्प फॉलोवरची होती, ॲसेलेशन करत बसायचं, मग हे करायचं, मग हे करायचं, तशी प्रोसिजर लांब आहे, लेंदी आहे, पण तुम्हाला येणार. बेसिक जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आकडे चेंज करू दे, नाहीतर मोशन चेंज करू दे, नाहीतर काय फॉलोवर वेगळा असू दे, तसंच इथं काही पण असू दे. तुम्हाला काही पण दिलेलं असू दे, कोणतं पण इक्वेशन दिलेलं असू दे, तुमची ज्या प्रोसिजरने आपण सोडवतो त्याच प्रोसिजरने जर सोडवलं तर येणार ते. आता पहिलं घ्या, पहिलं पान काढा. डायमेन्शनल ॲनालिसिस. डायमेन्शनल ॲनालिसिस आता हे काही विचारणार नाही तुम्हाला. डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजे डेफिनेशन दिली फक्त त्याच्यात. डायमेन्शनल ॲनालिसिस इज अ मॅथमॅटिकल टेक्निक used in research work for design and conducting model test. डायमेन्शनल ॲनालिसिस हे जे आहे, जे कुठं वापरतात, जेव्हा आपल्याला डॅम बीमचं डिझाईन करायचं असेल किंवा आपल्याला बॉयलर बनवायचं असेल. हे याचा फोटो काढला. हां, म्हणजे जेव्हा आपल्याला कंपनीमध्ये इंडस्ट्रियल म्हणजे आपले हायड्रोलिक सिस्टीम असतील, हायड्रोलिक सिस्टीम जर आपण जिथं वापरणार आहे ते डिझाईन करताना आपण याचा वापर करतो, डायमेन्शनल ॲनालिसिसचा. म्हणजे याच्यावरनं आपल्याला कळतं की एक्झॅक्ट की बाबा आपल्याला आपण जे इक्वेशन बनवलेले आहे, रिलेशन बनवलेले आहेत, ते सगळे बरोबर आहेत का नाही. जसं आपण ॲटोमेशनमध्ये बघा फंक्शनल सिंथेसिस बघितलं. फंक्शनल सिंथेसिसवरनं आपल्याला कळत होतं की बाबा आपण जे काम करतो ते बरोबर आहे का नाही. एक्स इज इक्वल टू वाय, एक्सचं आणि वायचं रिलेशन आहे का नाही. तसंच इथं आहे. डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर तोच आहे की बाबा याच्यावरनं आपण ठरवणार आहे की आपण जे इक्वेशन बनवणार आहे किंवा डिझाईन केलं, आपण काहीतरी डॅम डिझाईन केला आणि काहीतरी इक्वेशन तयार केलं, तर ते इक्वेशन बरोबर आहे का नाही ती त्याच्यावरनं ठरवणार. टू सॉल्व डिफिकल्ट प्रॉब्लेम डायमेन्शनल ॲनालिसिस इज यूज्ड. बरोबर. अवघड प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करतो. पहिला पॉईंट काय लिहिला?
इट इज मॅथमॅटिकल टेक्निक यूज्ड इन रिसर्च वर्कसाठी आपण त्याचा वापर करतो फॉर डिझायनिंग रिसर्च वर्क फॉर डिझाईन अँड फॉर कंडक्टिंग मॉडेल टेस्ट. म्हणजे जेव्हा आपण नवीन गोष्ट बनवली आहे तर त्याच्यासाठी टेस्ट करावं लागतं ना सुरुवातीला, तर टेस्टिंग करताना आपण याचा वापर करतो. आता आपल्याला सममध्ये लागणार आहेत या दोन क्वांटिटीज, प्रायमरी क्वांटिटी आणि सेकंडरी क्वांटिटी किंवा डिराइव्ड क्वांटिटी. प्रायमरी क्वांटिटी म्हणजे काय असतं, लेंथ, मास, टाईम आणि टेम्परेचर. लेंथ, मास, टाईम आणि टेम्परेचर या तुमच्या 4 कोणत्या क्वांटिटी असतात, प्रायमरी क्वांटिटीज. बरोबर. प्रायमरी किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी. प्रायमरी किंवा दुसरं नाव काय त्याला, फंडामेंटल क्वांटिटी. लिहा तिथं प्रायमरी क्वांटिटीच्या साईडला लिहा फंडामेंटल क्वांटिटीज लिहिलेलं आहे. हां, खाली लिहिलेलं आहे. प्रायमरी क्वांटिटी म्हणजेच कोणत्या क्वांटिटीज आहे, फंडामेंटल क्वांटिटी. त्यानंतर डिराइव्ड क्वांटिटी किंवा सेकंडरी क्वांटिटी. प्रायमरी किंवा झाल्यानंतर काय आपलं डिराइव्ड किंवा सेकंडरी. प्रायमरी क्वांटिटीची डेफिनेशन काय आहे, द क्वांटिटी विच आर इंडिपेंडंट ऑफ ॲनी अदर युनिट्स. म्हणजे ज्या क्वांटिटी कोणत्याही युनिट्सवरती, दुसऱ्या युनिट्सवरती डिपेंड नसतात, त्या स्वतःवरतीच डिपेंड असतात, म्हणजे दुसऱ्या याच्यावरती डिपेंड नसतात, त्या क्वांटिटीला काय म्हणायचं, प्रायमरी क्वांटिटी किंवा प्रायमरी युनिट्स. लेंथ, मास, टाईम आणि टेम्परेचर खाली लिहिलेलं आहे आपण. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर. नंतर सेकंडरी क्वांटिटी कोणत्या असतात, द क्वांटिटी विच इज डिराइव्ड फ्रॉम द प्रायमरी क्वांटिटीज. ज्या क्वांटिटी आपण प्रायमरी क्वांटिटीजपासून तयार करतो त्या क्वांटिटीजला काय म्हणतात, डिराइव्ड क्वांटिटी किंवा सेकंडरी क्वांटिटी. मग लेंथ, मास, टाईम आणि टेम्परेचर सोडून जेवढे पण तुम्हाला फॉर्म्युले आठवतात, जेवढे पण तुम्हाला आठवते, प्रेशर, न्यूटन, डेन्सिटी, विस्कॉसिटी, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, ते सगळं काय झालं, सेकंडरी क्वांटिटी झालं. कळलं. आता ही जागा राहू दे तशीच. ॲप्लिकेशन पण ॲडव्हान्टेजेस. ॲप्लिकेशन काय, पुढचं पेज घ्या, ते आपल्याला लिहायचं आहे, सममध्येच करणार आपण ते. ॲप्लिकेशन आता जॉमेट्रिकल प्रॉपर्टी. जॉमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय असतं बघा, ज्या म्हणजे लेंथ, डायमीटर, व्हॉल्यूम, एरिया, हाईट आणि रेडियस यांना काय म्हणायचं, जॉमेट्रिक प्रॉपर्टी. म्हणजे जी जॉमेट्रीच्या रिलेटेड असतात, बरोबर का नाही, जॉमेट्रीच्या रिलेटेड असतात त्याला काय म्हणायचं, जॉमेट्रिक प्रॉपर्टी. फ्लो प्रॉपर्टी कोणती आहे, वेलोसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्चार्ज, अजून एक तिथं स्पीड. फ्लो प्रॉपर्टीच्या इथं स्पीड. नंतर फ्लुइड प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या, डेन्सिटी, विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, कायनेमॅटिक विस्कॉसिटी, अजून येईल तसं आपण दिलेच जाऊ. बरोबर. हे तुम्हाला सममध्ये वापरावं लागणार आहे. आपण जेव्हा सम करणार त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे की बाबा जॉमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे कोणतं असतं, लेंथ, डायमीटर, रेडियस. नंतर फ्लो प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या असतात, वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन. आणि फ्लुइड प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या असतात, डेन्सिटी, सरफेस टेन्शन, हे तुमचं काय असतं, फ्लुइड प्रॉपर्टी. विस्कॉसिटी, कायनेमॅटिक विस्कॉसिटी, डायनॅमिक विस्कॉसिटी, हे तुमचं काय असतं, फ्लुइड प्रॉपर्टी असतात. ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ॲप्लिकेशन काय, आता हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात, बरोबर. टू चेक, हा म्हणजे याच्यामध्ये हाच प्रश्न किती, 3-4 प्रश्न आहेत, त्यातले हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ॲप्लिकेशन म्हणजे कुठं कुठं वापरणार तुम्ही डायमेन्शनल ॲनालिसिस, ऑलरेडी आपण मागं लिहिलेलंच आहे. टू चेक डायमेन्शनल होमोजेनिटी ऑफ द इक्वेशन. म्हणजे तुमचं जे इक्वेशन आहे ते होमोजेनेटिकली बरोबर आहे का नाही ते चेक करण्यासाठी, बरोबर. किंवा सिम्पल लक्षात काय ठेवा, तुमचं जे इक्वेशन बनवलं आहे ते बरोबर आहे का नाही ते चेक करण्यासाठी. कळलं. दुसरं, इट इज यूज टू डिराईव्ह इक्वेशन फ्रॉम नॉन डायमेन्शनल पॅरामीटर्स लाईक रेनॉल्ड नंबर आणि मॅच नंबर. म्हणजे जेव्हा रेनॉल्ड नंबर आणि मॅच नंबरचा वापर करून आपण एखादं इक्वेशन तयार करतो तेव्हा आपण काय वापरतो, हे डिराइव्ड इक्वेशनचा वापर करतो, याचा डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करतो. इट रिड्युसेस नंबर ऑफ व्हेरिएबल इन द प्रॉब्लेम बाय ग्रुपिंग देम इन लेस नंबर ऑफ डायमेन्शन लेस ग्रुप. आता हे तुमचं याचा शब्दाचा अर्थ जे लिहिलं आहे ना त्याचा अर्थ कधी कळेल, जेव्हा सम करणार ना तेव्हा कळणार. कसं असतं, समजा तुमचे एक फॉर्म्युला आहे, असा खूप मोठा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, छोट्या याच्यामध्ये MLT फॉर्ममध्ये काय करायचं, तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल
तर हां MLT म्हणजे काय, मास, टेम्परेचर आणि लेंथ, मास, लेंथ आणि टेम्परेचर नाही, टाईम, मास, लेंथ आणि टाईम, MLT फॉर्ममध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही काय करणार, याचा वापर करणार डायमेन्शनल ॲनालिसिसचा. म्हणजे तुमचं थोडक्यात आता हे लक्षात कसं ठेवणार, जर तुमचं इक्वेशन खूप मोठं असेल, तुम्हाला त्याचा शॉर्टकट मारायचं असेल तर तुम्ही काय वापरू शकता, डायमेन्शनल ॲनालिसिस वापरू शकता. नंतर टू अरेंज टेस्ट मॉडेल इन सिस्टमॅटिक मॅनर टू अवॉइड वेस्ट ऑफ टाईम. तुमचं जे मॉडेल तुम्ही टेस्ट करणार आहे ते सिस्टमॅटिकली तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करता. आता हे तुमचे ॲप्लिकेशन जे आहेत तेच तुमचे ॲडव्हान्टेजेस आहेत, तेच इकडे लिहिलेले बघा. इट मेक्स कन्वर्जन ऑफ युनिट फ्रॉम वन सिस्टम टू अनदर इझी. म्हणजे एका सिस्टमपासून तुम्हाला जर दुसरी सिस्टीम जर बनवली, तुम्ही फॉर्म्युले तयार केली नवीन आणि ते जर तुम्हाला सिम्पली दुसऱ्याला समजून सांगायचे तर तुम्ही डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करता. इट गिव्स फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन व्हॅरिएबल्स म्हणजे काय, इनपुट किती आहे आणि आउटपुट किती आहे, दोघांमध्ये जर तुम्हाला रिलेशनशिप सांगायचं असेल तर तुम्ही त्याच्या पद्धतीने इझिली तुम्ही सांगू शकता. हे झालं तुमचे ॲडव्हान्टेजेस. आता याच ॲडव्हान्टेजेसमध्ये तुम्ही इकडचे 4 पॉईंट पण लिहू शकता ॲप्लिकेशनचे. हे ॲप्लिकेशनचे 4 पॉईंट तुम्ही इथे ॲडव्हान्टेजेसमध्ये जरी टाकले तरी चालणार, काय प्रॉब्लेम नाही. आता बकिंगहॅम थेरम. आता हा वरचा क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज रिपीटेटिंग व्हॅरिएबल्स, स्टेट प्रोसिजर टू सिलेक्ट रिपीटिंग व्हॅरिएबल्स. हा प्रश्न आहे तुमचा. व्हॉट इज रिपीटिंग व्हॅरिएबल्स म्हणजे काय असतं आणि तुम्ही रिपीटिंग व्हॅरिएबल्स तुम्ही कसं सिलेक्ट करणार, तिचं प्रोसिजर सांगा. याचा क्वेश्चनचा अर्थ म्हणजेच काय, बकिंगहॅम पाय थेरमनी तुम्ही हे वरचं रिपीटिंग व्हॅरिएबल्स जे आहे ते तुम्ही ते काढता. सममध्ये तुम्हाला रिपीटेटिंग व्हॅरिएबल्स काढायचे असतात, ते कोणत्या थेरमने काढता तुम्ही, बकिंगहॅम थेरमने काढतात. मग बकिंगहॅम थेरम पण येऊ शकतं क्वेश्चनमध्ये किंवा तुम्हाला वरचा क्वेश्चन पण येऊ शकतो. रिपीटेटिंग व्हॅरिएबल्स काय असतं ते सांगा आणि ते कसं फाइंड करणार किंवा त्याच्या स्टेप्स सांगा. बरोबर, असं आहे. आता हे जे आपण दिलेले स्टेप्स याच आपण सममध्ये स्टेप्स फॉलो करणार आहे. रूल्स पण जाऊ दे, रेनॉल्ड नंबर ते फॉर्म्युलेत, रेनॉल्ड नंबरचा फॉर्म्युला मागं जाऊ दे. हे जे आहेत ना स्टेप्स आणि रूल ते आपण सम आले की त्याच्याबरोबर शिकूया नक्की काय, नक्की ते सम झालं नाही एक मग तुम्हाला कळेल नक्की ते काय लिहिलेलं आहे. रेनॉल्ड नंबर इज अ रेशो ऑफ इनर्शिया फोर्स टू विस्कस फोर्स. सरळ याच्या आता हा तुम्हाला येणार आहे, हां म्हणजे मागच्या सॅम्पल पेपरला पडलेलं आहे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत, एक तर ही डेफिनेशन येतील रेनॉल्ड नंबर किंवा फ्रॉड नंबर किंवा मॅच नंबर, किंवा दुसरा ऑप्शन काय तुम्हाला जे बकिंगहॅम पाय थेरम त्याचा क्वेश्चन येईल, किंवा तिसरं काय त्यांच्याकडे आपली ऑप्शन सिलेक्शन रूल ऑफ रिपीटेटिंग व्हॅरिएबल जे साईडला लिहिले बघा, सिलेक्शन रूल ऑफ रिपीटिंग व्हॅरिएबल्स. पण ते येण्याचे चान्सेस कमी आहेत. जास्त कोणते चान्सेस आहेत, ही डेफिनेशन आणि ही बकिंगहॅम पाय थेरम. सगळ्यात इम्पॉर्टंट हे दोन. 3 नंबरला तुमचं कोणतं, इकडचं आपण जे केलं ते ॲप्लिकेशन. व्हॉट इज डायमेन्शनल ॲनालिसिस अँड ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. हे 3 प्रश्न तुमचे सगळ्यात जास्त महत्त्वाचे. डेफिनेशन आणि त्याचे ॲप्लिकेशन हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न तुमचा काय की बकिंगहॅम पाय थेरम सांगा, किंवा त्यालाच ऑप्शन काय असतं दुसऱ्या पद्धतीने कसं विचारतात ते रिपीटेटिंग व्हॅरिएबल्स सांगा आणि त्याचे स्टेप्स सांगा काय असतात ते. आणि तिसरा प्रश्न महत्त्वाचा कोणता आहे, हे तुमचे डेफिनेशन. यातल्या कोणत्या पण 2 डेफिनेशन येतील तशा पाठ करायच्या, कारण आपण हे उद्या वापरणार आहे फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा आपण सम सोडवणार तेव्हा. रेनॉल्ड नंबर, फ्रॉड नंबर, मॅच नंबर, वेबर नंबर आणि इलर्ट्स नंबर. काय नाही, इकडे तेच आहे. इनर्शिया फोर्स, इलेस्टिक फोर्स, इनर्शिया फोर्स, प्रेशर फोर्स, इनर्शिया फोर्स, सरफेस टेन्शन फोर्स, इनर्शिया फोर्स, ग्रॅव्हिटी फोर्स, इनर्शिया फोर्स, विस्कस फोर्स. असे तुमच्या डेफिनेशन्स खाली रेशो आहे फक्त ते सगळ्याचे. बरोबर, ते तसे पाठ करायचे डायरेक्ट. आज घरी गेल्या झोपण्याच्या आधी हे करून टाका, म्हणजे आजचे तुम्ही काहीतरी केल्यासारखं होईल. 6 मार्क कमवले आज, कळलं. चला काढावं सम चालू डायरेक्ट. हां आपल्याला ते वहीतच लिहते, त्या जागा पुरणार नाही ती. आपल्याला काय करायचं आहे, जेवढे पण फॉर्म्युले आहेत ना आपले या FM मध्ये किंवा फिजिक्समध्ये आपण जे शिकलो आहे
ते सगळे आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आहेत. पण इथं जागा पुरेल का नाही माहिती नाही मला. जागा तर सोडलेली मी कॅल्क्युलेशननुसार बरोबर, पण तिथं तुमचं अक्षरनुसार बरेल का नाही माहीत नाही. पण ते मला वाटते वहीतच लिहा, कारण वहीमध्ये आपल्याला फॉर्म्युलेच्या वेळेस लागणारच आहे. वहीतच लिहा. एवढी वही नाही पुरणार तुम्हाला, नाही पुरणार. आजचे दिवस पुरेल ती, उद्या नाही पुरणार, आजच संपेल ती वही. हां, बघा ना मज्जा. संपून जाईल ती असं वाटतंय मला. बघूया आता. आता एक चार्ट देतो तुम्हाला फॉर्म्युल्याचा आणि त्याचाच, म्हणजे तो जसा आहे तसाच. सगळे फॉर्म्युले आणि सगळे हे. आपल्या सममध्ये भरपूर वेळा काय होणार आहे, हे जे एम आहे म्हणजे माझं होतं, मी तुम्हाला सांगतो. हे मी एम बघितलं ना, समजा आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, व्हेलॉसिटीचं युनिट काय, युनिट व्हेलॉसिटीचं, व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंड केलं ना आपण, एवढं सम केलं ना मीटर पर सेकंद. आता हे याला तुम्हाला काय करायचं आहे, MLT फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे माझ्याकडनं काय होतं, हे एम म्हणजे मी काय घेतो, मास घेतो, कारण याच्यामध्ये काय एम म्हणजे काय, मास आहे. पण हे मीटर म्हणजे कोणाच्या रिलेटेड आहे, मासच्या रिलेटेड आहे, लेंथच्या रिलेटेड आहे, टाईमच्या लेंथच्या रिलेटेड आहे ना. मग ते मीटर म्हणजे लेंथ घ्यायचं, असं लक्षात ठेवा. ते कधी कधी काय होईल, माझ्याकडनं पण आणि तुमच्याकडनं पण प्रॅक्टिस करताना काय होईल, हे एम म्हणजे काय होईल, एम म्हणजे मास असं तुम्ही लिहिणार चुकून. तसं चुकू नका. ते करताना हळूहळू लिहा, एकदम हळूहळू करा. हे MLT फॉर्ममध्ये जेव्हा तुम्हाला सममध्ये येईल ना, तेव्हा एकदम शांत डोकं ठेवून सोडवा, कारण ते जर चुकलं तर पुढचं सगळं सम चुकणार. म्हणजे त्याच क्वेश्चनमध्ये, 12व्या क्वेश्चनमध्ये, ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये पण आहे ए टाईप. टाईप ए करतो ना आपण, टाईप ए दोन्हीकडे आहे. टाईप एला सुट्टी नाही. पहिलं लेंथ, लेंथचा सिम्बॉल काय असतो, एल. युनिट काय असतं त्याचं, मीटर. हां, मग आता याच्यानुसार सांगा, MLT फॉर्म, MLT मीटर आहे बरोबर. मीटर आहे म्हणजे काय, लेंथ आहे. किती आहे लेंथ आल्या याच्यामध्ये, युनिटमध्ये किती लेंथ आल्या, हे तुमचं युनिट आहे ना, आपण युनिट देतो. 25 मीटर, 26 मीटर. किती मीटर, किती आहे, 1 आहे ना. मीटर स्क्वेअर आहे का, नाही ना. मीटर 1 मीटर आहे, म्हणजे इथं काय देणार तुम्ही, लेंथच्या इथं 1. मास किती आहे, 0. आणि टाईम किती आहे, 0. मग आता जे 0 आहे ते कट करून टाकायचं. शेवटी कोणतं लक्षात ठेवणार, जे तुम्हाला माहिती आहे ते, L⁻1 बरोबर. हे आपण यूज करणार आहे बरोबर. L', हां L1, सॉरी L1. नंतर काय, मास. मास कशात असतं, सिम्बॉल काय त्याचा, स्मॉल m. युनिट काय असतं त्याचं, kg. हां, मग आता MLT फॉर्ममध्ये सांगा, MLT, M1, L0, T0. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही, M1 बरोबर ना. हां, लेंथ झालं, मास झालं. टाईम, टाईम कशात मोजतो आपण, सिम्बॉल T. युनिट काय त्याचं, सेकंद. हां, MLT, M0, L0, T1. म्हणजे तुमचं इथं काय आलं, T1 बरोबर. त्याच्यानंतर एरिया. एरिया कशात मोजतो आपण, सॉममध्ये शिकलो आपण जागा घेताना काय म्हणतो, स्क्वेअर फूट.
स्क्वेअर फूटचा अर्थ काय असतो? स्क्वेअर फूट म्हणजे काय? फूटचा स्क्वेअर म्हणजेच मीटरचा स्क्वेअर, सेंटीमीटरचा स्क्वेअर, MM चा स्क्वेअर, इंचचा स्क्वेअर, यार्डचा स्क्वेअर, स्क्वेअर आला. आपण याच्यात कसं घेतोय सगळं मीटरमध्ये, बरोबर. एरियाचा सिम्बॉल आहे ए, युनिट आलं त्याचं मीटर स्क्वेअर, MLT. आता घाईघाईत काय होतं माहिती का? मीटर 2 असं होतं, कळलं? लक्षात डोकं हळूच ठेवायचं. मीटर म्हणजे लेंथ आहे, इथं नाही. कुठं येणार 2? इथं येणार. A0 म्हणजे इथं काय आलं? L2. कळलं? एरिया, व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचं युनिट काय असतं? V. व्हॉल्यूम काय? मीटर क्यूब, बरोबर का नाही? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? L×B×H, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, असं असतं ना. लेंथ, ब्रेथ, हाईट, मीटर क्यूब म्हणजे इथं काय येणार? M⁻0 L³ T0 म्हणजे इथं उत्तर आलं तुमचं L³. त्याच्यानंतर अँगल थिटा, बरोबर. युनिट रॅडियनमध्ये किंवा डिग्रीमध्ये, बरोबर. डिग्रीमध्ये. याच्यातलं काय आहे का? याच्यातलं काहीच नाही. कट कळलं? काहीच राहायचं नाही त्याचं. लिनियर व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी कोणती पण होते, लिनियरच मानायला लागले, अँग्युलर नाही चालणार, बरोबर का नाही? लिनियर व्हेलॉसिटी काय फॉर्म्युला लिनियर व्हेलॉसिटीचा? व्हेलॉसिटी V मीटर पर सेकंद. हां, आता सांगा. MLT, M1, M0, L1 आणि T खाली आहे. T कुठे? खाली आहे. खालचं वरती गेल्यावरती काय होणार? -1. कळलं? हां, म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही? L1 T -1. कळलं? अँग्युलर व्हेलॉसिटी झालं. अँग्युलर व्हेलॉसिटी काय असतं? ओमेगा, रॅडियन पर सेकंद. रॅडियनला काही युनिट नाही. MLT हे M0 L0 T⁻⁻1 म्हणजे इथे काय येणार? T⁻⁻1. अँग्युलर ॲक्सेलरेशन लिनियर ॲक्सेलरेशन आधी लिनियर ॲक्सेलरेशन म्हणजे काय? A मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर. MLT M0 L1 T-2, बरोबर. हां, हे माहिती आहे ना सगळ्यांना? हे नसेल माहिती तर इथून चालू करणार तुम्ही. हे नसेल माहिती, याचं फॉर्म्युला सांगतो. कोणाचं फॉर्म्युला नाही माहिती? लेंथचं काय नाही, मासचं पण काय नाही, टाईमचं काय नाही. एरियाचा फॉर्म्युला काय असतो? L×B. फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? L×B×H. याच्यावरून तुम्ही मीटर क्यूब लक्षात ठेवू शकता. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स अपॉन टाईम, बरोबर. त्याच्यावरून हे मीटर पर सेकंद आलं. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? चेंज इन अँगल डिवायडेड बाय टाईम. त्याच्यानंतर लिनियर ॲक्सेलरेशन, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम, बरोबर. हे बेसिक पण लक्षात ठेवा, म्हणजे इकडचं गणलं तर इकडं जायचं लगेच खाली माग. चेंज इन व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? मीटर पर सेकंद आहे. परत खाली काय आलं? सेकंद, म्हणजे काय युनिट झालं? मीटर पर सेकंद स्क्वेअर. कळलं? काही पण होते आणि कसं पण विचारू दे, आपलं आलंच पाहिजे ते. म्हणून इथं युनिट काय आलं? L1 T-2, बरोबर. अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा, रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. M0 L0 T⁻⁻2 म्हणजे इथं काय आलं? T⁻². एवढं लिहून घ्या, पुढचं करतो.
डिस्चार्जचा फॉर्म्युला काय असतो? डिस्चार्ज इन युनिट बाय क्यू, एरिया इंटू वेलॉसिटी. डिस्चार्ज म्हणजे काय असतं? एरिया इंटू वेलॉसिटी म्हणजेच ए इंटू व्ही. मग याचं युनिट काय येणार बरं? एरियाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर. आणि वेलॉसिटीचं युनिट काय? मीटर पर सेकंद. म्हणजे काय आलं युनिट? मीटर क्यूब पर सेकंद. सिम्बॉल काय त्याचा? क्यू, बरोबर. युनिट काय त्याचं? मीटर क्यूब पर सेकंद. मग याच्यावरनं सांगा आता MLT फॉर्ममध्ये MLT. L3 आणि T किती आहे? -1. हे 0. म्हणजे तुमचं आलं L3 आणि T -1, बरोबर. डिस्चार्ज. दुसरं कायनेमॅटिक विस्कोसिटी. कायनेमॅटिक विस्कोसिटी त्याचा याला सिम्बॉल काय? नू. याला काय म्हणतात? PNU आहे खरं तर ते, पण लक्षात ठेवताना कसं ठेवा नुसतं? नू. म्हणताना लिहिताना असं लिहितात PNU, म्हणताना फक्त काय म्हणतात? नू. P तुमचा काय? सायलेंट आहे. त्याचं युनिट काय? मीटर स्क्वेअर पर सेकंद. मग MLT फॉर्ममध्ये काय येणार? MLT. L2 आणि T⁻⁻1. मग काय आलं? L2 T⁻⁻1. बरोबर. कायनेमॅटिक विस्कोसिटी असते आपल्याला, काहीतरी असते, आणि त्याचं युनिट काय? मीटर स्क्वेअर पर सेकंद. आता आपल्याला त्याची काही गरज नाही, ते आपण ऑलरेडी पहिल्या 2 युनिटमध्ये शिकलो आहे आणि त्याचे पेपर तुमचे झालेत, बरोबर. युनिट टेस्टला आपण शिकलो आहे समजायचं. मीटर स्क्वेअर पर सेकंद. त्याच्यानंतर काय? फोर्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फोर्स F. फोर्स म्हणजे काय? Fचा फॉर्म्युला काय असतो? बेसिक फॉर्म्युला मास इंटू ग्रॅव्हिटी, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बरोबर. म्हणजेच काय आलं? mg. फोर्स इज इक्वल टू काय आलं? mg. मग आता मास काय युनिट आहे? kg. आणि ग्रॅव्हिटीचं युनिट काय? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे g म्हणजे काय आहे? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याचं युनिट काय असतं? ॲक्सिलरेशनचं युनिट जे असतं तेच असतं. ॲक्सिलरेशनचं युनिट काय बघितलं आपण? मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच kg मीटर पर सेकंड स्क्वेअरलाच काय म्हणतात? न्यूटन म्हणतात. कारण त्या येड्यांनी शोध लावला, बरोबर. आणि आपल्या डोकेदुखी वाढवली. kg मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय? न्यूटन. लक्षात ठेवा. आता तुम्ही हे 2 प्रकारे करू शकता. एक तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता kg मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच न्यूटन, किंवा डायरेक्ट काय करायचं? न्यूटनचा हा MLT फॉर्म डायरेक्ट लक्षात ठेवायचा. हे मधलं डायरेक्ट स्किप. डायरेक्ट काय करायला लागेल तुम्हाला? हे MLT फॉर्म न्यूटनचा जो असेल तो लक्षात ठेवायचा. फोर्स युनिट काय? सिम्बॉल काय? F. युनिट काय? न्यूटन. N. न्यूटन म्हणजेच काय आलं इथं? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय लिहिणार इथं मी? m⁻1 L⁻1 आणि T⁻⁻2. कळलं? हे सगळं आलं इथं. m⁻1 L⁻1 आणि T⁻⁻². मग आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर हे kg मीटर पर सेकंड लक्षात ठेवा, किंवा डायरेक्ट काय लक्षात ठेवा? हे लक्षात ठेवा, m⁻1 L⁻1 T⁻⁻². कारण या न्यूटनवरती भरपूर गोष्टी पुढच्या डिपेंड आहे. कळलं? त्याच्यानंतर काय? वेट. वेट काय असतं? W. ते पण कशाचं असतं? वेट W न्यूटनमध्ये असतं. kg काय असतं? मास असतं. वेट कशाचं असतं? न्यूटनमध्ये. म्हणजे आपण जे वजन केल्यावरती चेक करतो ना, चेक करतो ना, ते काय असतं? मास असतं आपलं. कळलं? आपण काय म्हणतो? वजन किती? ते वजन नाही तुमचं, ते काय आहे? मास आहे तुमचं. आता जाऊ दे, ते मी सांगणार नाही नक्की काय असतं ते. पृथ्वीवरती वजन वेगळं, चंद्रावरती वजन वेगळं. का बरं असतं? ग्रॅव्हिटी. कारण पृथ्वीची ग्रॅव्हिटी कमी आहे, पृथ्वीवरती ग्रॅव्हिटी जास्त आहे, चंद्रावरती ग्रॅव्हिटी कमी आहे, म्हणून ते असं
जेव्हा ते ॲस्ट्रोनॉट जातात तेव्हा ते असे वरती वरती जातात, उडत उडत जातं, कारण खाली त्यांना शिफ्ट करण्यासाठी काहीच नाही आहे. तेच जर तुम्ही गुरुग्रहामध्ये जर गेले, जाऊ तर नाही शकत, पण गेले तर तुम्ही वरतीच नाही होऊ शकत. गुरुला मला हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तो मोठा नाही का बृहस्पती, सॅटर्न नाही ज्युपिटरमध्ये जर गेले तरी जाऊच नाही शकत, तो ऑलरेडी गॅसचा ग्रह आहे. पण समजा गेले तर तुम्ही एक पाऊल पण असं पुढं नाही चालवू शकत. असं थांबले ना की असंच काहीच करू नाही शकत, एवढी त्याची ग्रॅव्हिटी आहे. वेट डब्ल्यू लिहिलं आहे, युनिट काय त्याचं न्यूटन, एन. मग आता काय माहिती आहे आपल्याला, न्यूटन म्हणजेच काय, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे ते झालं m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻². अजून काय, वेट झालं. मास डेन्सिटी किंवा नुसतं डेन्सिटी म्हणून जरी आलं तरी पण तेच आहे बरं. मास डेन्सिटी त्याचं युनिट काय असतं, रो. याला काय म्हणतो, रो. त्याचं युनिट काय, त्याचा फॉर्म्युला बघू आधी. त्यासाठी डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. मास कशात मोजतात, kg मध्ये. कळलं, मास kg मध्ये असतं आणि वेट न्यूटनमध्ये असतं. मास kg मध्ये आणि व्हॉल्यूम काय आलं, मीटर क्यूब, kg/m³. म्हणून युनिट काय आलं तुमचं, kg/m³. म्हणून तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात ठेवावं लागणार. कळलं, हे फॉर्म्युले लिहिलेत का बरं, कारण इकडे तुम्ही किती पण लक्षात ठेवलं, kg/m² जर झालं तर सगळं सम चुकलं, 12 मार्कचं सम पाण्यात डायरेक्ट. म्हणून हे लक्षात ठेवा. आपण काय करतो, मास डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम, kg/m³. मग आता हे झालं. त्याच्यानंतर आता kg, मग MLT फॉर्ममध्ये सांगा, MLT, m1 l-3 t0. म्हणजे इथं काय देणार तुम्ही,